नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। विद्यार्थी मित्रांनो, TRTI, बार्टी, महाज्योती, सारथी, आरटी यासारख्या शिष्यवृत्ती योजना आता चालू होणार आहे आणि या शिष्यवृत्ती योजनेमध्ये सगळ्याच कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरणार आहे। सो ही प्रोसेस चालू होणार, जसं की आज सकाळीच एक महत्त्वाची अपडेट आली आहे बार्टी कडनं आणि आरटी कडनं। त्यांचे फॉर्म सुटणार आहे पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी। 72,000 पर्यंत त्यांना स्कॉलरशिप आहे। अशी वेगवेगळ्या राज्यसेवेसाठी, कंबाईन एक्झामसाठी, शिक्षक भरतीची CET साठी अशा वेगवेगळ्या एक्झाम संदर्भातले शिष्यवृत्तीचे फॉर्म सुटणार आहे। म्हणजे तुम्ही इथे फॉर्म भरायचा, तुम्हाला फॉर्मच्या अगेन्स्ट तुमची CET एक्झाम होणार, एक्झाम मधून मेरिट थ्रू तुमचं सिलेक्शन होणार। सिलेक्शन मध्ये तुम्हाला एक संस्थेकडनं प्रशिक्षण मोफत मिळणार, प्लस इतर अवांतर जे किट आहे ते पण मोफत मिळणार आणि प्लस तुम्हाला शिष्यवृत्ती पण मिळणार आहे। सो ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा जर घ्यायचा असेल, ह्या अपकमिंग शिष्यवृत्तीच्या जाहिराती येणार आहे आणि तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर आत्तापासून मी सांगतो की महत्त्वाची काही कागदपत्रे ते काढून ठेवा। कागदपत्रांचा सेपरेट माझा व्हिडिओ येणारच आहे, पण तत्पूर्वी एक महत्त्वाच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो, जो की मागच्या वर्षी म्हणजे मागे पण ह्या स्कीम आल्या होत्या 2023-24च्या दरम्यान। त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या दोन कागदपत्रांमुळे अडचण निर्माण झाली, त्यांना निवड होऊन सुद्धा चांगले मार्क पडून सुद्धा शिष्यवृत्ती मिळाली नाही। सो तुम्ही जर का या डॉक्युमेंटमध्ये अडकलात तर तुम्हाला सुद्धा शिष्यवृत्ती मिळणार नाही। सो आत्ताच समजून घ्या की कोणती डॉक्युमेंट आहे जी महत्त्वाची आहे। बाकीची पण महत्त्वाची, पण तो सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे। तो बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा। ओके, सो बघूया आपण ही कागदपत्रे कोणती, पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो पुढचे काही व्हिडिओ माझे येणार आहे, जसं की कागदपत्रे पूर्ण फॉर्म भरताना कोणकोणती लागतात। व्हिडिओ बघायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अर्ज कसा भरावा त्याचा पण व्हिडिओ मी घेणार आहे। परीक्षा पद्धत, CET एक्झाम होणार ना याची, त्याच्यामार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर जिल्हा निवड कशी करावी, जिल्ह्यानुसार जागा किती असतात आणि जिल्ह्यानुसार स्पर्धा किती आहे पण समजून घ्यायचं आहे, बरोबर आहे। सो राज्यसेवा असू दे, कंबाईन असू दे, पोलीस भरती, सैन्य भरती, बँकिंग, लॉ, CET किंवा शिक्षक भरती असू दे, सगळ्यांसाठी ह्या स्कीम येणार आहे। त्यानंतर नुकतंच आता बार्टीकडनं अनाउन्समेंट झाली आहे। सो सगळ्याच एक्झामसाठी आम्ही काय करतो, तुमच्यासाठी अशा बॅचेस अनाउन्स केलेल्या आहे। त्यातली एक बॅच आम्ही आता जस्ट अनाउन्स केली, ती म्हणजे कोणती आहे, बार्टी आणि आरटी च्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना की पोलीस भरती आहे आणि सैन्य भरतीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, म्हणजे शिष्यवृत्ती मिळवायची आहे, त्या विद्यार्थ्यांना आम्ही ₹1 फक्त ही बॅच अनाउन्स केली आहे। ही बॅच घेण्यासाठी काय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ॲपची पण आहे, बॅचची पण, डायरेक्ट जाऊन जॉईन करा। त्यामध्ये सगळं पाठीमागचे सगळे व्हिडिओ टाकले आम्ही, कशा प्रकारच्या क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला CETला, आणि दुसरं म्हणजे या एक्झामचा किंवा या शिष्यवृत्ती संदर्भातली डिटेल माहितीची व्हिडिओ माझे तिथे येणार आहे। सो त्यासाठी काय करा, ही बॅच लगेच घेऊन टाका, ₹1 तुम्हाला आहे। आणि दुसरं म्हणजे काय, गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, गुगल फॉर्म भरून टाका। अशा शिष्यवृत्तीच्या एक्झाम बद्दलची पूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पाठवणार आहोत। आणि इग्नाइट अकॅडमीकडे ह्या ₹1 तुम्हाला, जसं की आता पोलीस भरतीची बॅच आम्ही अनाउन्स केली आहे, मग सगळे टार्टी, बार्टी, आरटी, महाज्योती सगळ्या पोलीस भरतीची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर ही बॅच घेऊन टाका। यामध्ये PYQ आम्ही पूर्ण देणार तुम्हाला, विथ एक्सप्लेनेशन आहे, पाठीमागचे विचारलेले। त्यानंतर फॉर्म भरण्याबाबतलं पूर्ण मार्गदर्शन सुद्धा याच बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे। बघा आता जस्ट तुम्ही बघितलं तर बार्टीची नोटीस आलेली आहे, आज आलेली बघा, बार्टीची नोटीस आहे। अशीच TRTI, महाज्योती, सारथीची पण नोटीस येणार। आता यामध्ये त्यांनी, जसं की बार्टीची नोटीस आली त्यामध्ये त्यांनी जे विद्यार्थी आहे म्हणजे SC कॅन्डिडेट आहे आणि त्याचबरोबर जे आरटीचे विद्यार्थी म्हणजे मातंग समाज आणि त्यांचे उपघटक आहेत, त्यांच्यासाठी ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे। सो अजून लिंक ओपन झाली का नाही। आता यामध्ये ना दोन डॉक्युमेंट जे आहेत ना महत्त्वाचे, पहिले म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। बघा 2023-24च्या दरम्यान ना बरेचसे विद्यार्थी, ते सांगतील मला कमेंटमध्ये, बरेचसे विद्यार्थी असे होते त्यांना इश्यू झाला होता। आता कास्ट व्हॅलिडिटी TRTI कंपल्सरी केली होती बघा, कास्ट व्हॅलिडिटी आणि उत्पन्नाचा दाखला। बार्टीने फक्त कास्ट व्हॅलिडिटी थोडी त्याचे निर्बंध शिथिल केले होते, ठीक आहे, नसेल तरी आम्ही दिलं, पण बाकीच्या ठिकाणी मात्र तुम्हाला ना कास्ट व्हॅलिडिटी लागत होती। TRTI आता बघा SC STच्या उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षांसाठी खरं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, पण इथे मागितली जाते। त्यासाठी तुम्हाला स्पेशल त्याचं परिपत्रक पण मागच्या वर्षी काढलं होतं बघा, त्यांनी लेटर काढलं होतं TRTI की आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी STच्या उमेदवारांना तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्या असं। यावेळेस काढते माहित नाही, पण आता तुम्हाला जर एखाद्या प्रकारातनं हे काढता आलं सगळ्याच उमेदवारांना, म्हणजे OBC असू, त्यानंतर SBC असू, OBC असू, SC असू, ST असू, त्यानंतर इतर कॅटेगरीचे उमेदवार असू, ज्यांना या शिष्यवृत्तीमधून फायदा घ्यायचा असेल त्यांनी मात्र काय करा,
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आत्तापासूनच अर्ज करून ठेवा. दुसरं म्हणजे काय, उत्पन्नाचा दाखला हा सगळ्याच कॅटेगरीच्या उमेदवारांना लागतो. आता मी 24-25 टाकलंय, पण जनरली मागचा अनुभव घेतात 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागला होता बघा. 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागेल. सो आत्ताच तुम्ही अप्लाय करून टाका 3 वर्षाचा. साहजिक आहे तुम्हाला 25-26चा मिळणार नाहीये, म्हणजे मागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. सो आता प्रोसेस करा. ऐनवेळेस जाहिरात येते, ऐनवेळेस तुम्हाला फॉर्म भरायचा असतो आणि मग गडबड होऊन जाते. तो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगतोय आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच मी तुम्हाला अपग्रेड करून ठेवतो. आमची टीम याच्यावर सतर्क राहते, तुम्हाला माहितीच असते. म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट बिफोर तुम्हाला माहिती पडेल. जस्ट नोटिफिकेशन तुम्हाला आमचं पोहोचेल. व्हिडिओ बघायचं नाही तुम्ही ठरवा, महत्वाचं असेल तर बघा, नसेल तर नका बघू. पण आत्ता सांगतो मी तुम्हाला, या सगळ्या शिष्यवृत्तीचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल ना, तर 2 डॉक्युमेंट सगळ्यांनी काढून ठेवा. जिथपर्यंत शक्य प्रोसेस चालू करा, नाहीतर अडचण येईल. मागच्या वर्षाचा अनुभव विद्यार्थ्यांचा, त्यांना अडचण आली, शिष्यवृत्ती मिळाली नाही. 70,000पासून ते 1 लाखापर्यंत शिष्यवृत्ती आहे इथे, बरोबर की नाही. सो याचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही काय करा, आत्ताच हे 2 डॉक्युमेंट काढून ठेवा. बघा, फॉर्म भरतानाच हे डॉक्युमेंट लागतात. आता तुम्हाला बघा, फॉर एक्झाम्पल हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, तर प्रोसेस काय, पहिले फॉर्म भरण्याची म्हणजे शिष्यवृत्ती घ्यायची आहे, पहिले फॉर्म भरण्याची प्रोसेस, आणि ह्या फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये हे डॉक्युमेंट लागतात. आणि नसेल तर मग गडबड होऊन जाते. सर काही ऑप्शन आहे का, काही ऑप्शन आहे का, मग गडबड होऊन जाते. आणि CET याच्यानंतर तुमची दुसरी स्टेप असते, तुमची एक्झाम होणार आहे. आणि एक्झाम संदर्भात तुम्हाला मी मागे सांगितलं, आम्ही तुम्हाला काय केलं, ही बॅचच दिली आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करून घ्या. याच्यात सगळं पाठीमागचे क्वेश्चन पेपर टाकले तुम्हाला, विथ एक्सप्लेनेशन टाकलेले आहेत. आणि माझं या एक्झाम बद्दलची मार्गदर्शन पण त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकणार आम्ही तुम्हाला. बघा, त्यानंतर याचा रिझल्ट लागणार, रिझल्ट नंतर तुमचा DV होणार. DVला बरेच मुलं उडाले होते बघा, DVला उडत जाते. त्यानंतर तुम्हाला चॉईस दिली जाणार आहे आणि मग तुमचं ट्रेनिंग चालू होणार आहे. आणि प्लस तुम्हाला शिष्यवृत्ती प्रति महिन्याला चालू होणार आहे. यासाठी तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल ना, आमची टीम तुम्हाला पर्सनली सगळे PDF वगैरे शेअर करते. सो त्यासाठी काय करा, हा गुगलचा फॉर्म आहे, ह्या गुगलच्या फॉर्मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करा आणि माहिती भरा. 2 मिनिटाचं काम फक्त गुगल फॉर्म भरायला. अडचण आली तुम्हाला ह्या नंबरला कॉल करा, आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि खाली बघा, हे जे 1 रुपयाची बॅच आहे ना, याची लिंक खाली आहे, बॅचची लिंक खाली दिलेली आहे. आणि तुम्हाला टेलिग्रामची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जॉईन करून घ्या, तिथे सगळी माहिती आम्ही टाकत असतो. काही अडचण आली तर तुम्ही हा नंबर बघा, 88-88-90-116 ह्या नंबरला कॉल करू शकता. पण हे 2 डॉक्युमेंट ज्यांना शक्य त्यांनी प्रोसेस करून ठेवा. आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला मी या चॅनलवर देणार आहे. काय करा, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. ओके, सो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.